आपल्या महापालिका क्षेत्र टोटल 311 चौरस किलोमीटर असून सध्याची अंदाजित लोकसंख्या ही 25 लाखाच्या आसपास आहे. आणि आपल्याकडं पेल्लार धरणातलं 10 दशलक्ष लिटर, उजगाव धरणातलं 20 दशलक्ष लिटर, सूर्या टप्पा 1 म्हणजे 100 दशलक्ष लिटर, सूर्या टप्पा 3 म्हणजे 100 दशलक्ष लिटर व MMRDA 403 पाणी पुरवठा आहे, त्यातनं 170 दशलक्ष लिटर असे 400 दशलक्ष लिटर आपल्याला पाणी उपलब्ध आहे. एकूण मालमत्ता साधारण आपल्याकडं 9 लाख निवासी 7,67,000 असून वाणिज्य 1,37,000 आहे. आपण निवासी मालमत्ता सध्या कनेक्शन आपण देतो आहोत. टोटल आतापर्यंत आपण 67,956 नळ जोडण्यात दिलेले आहेत. मध्ये फक्त कोर्टाच्या आदेशानुसार आपण ओसी असलेल्याच मालमत्तांना कनेक्शन देत होतो. आता 30 तारखेला जे मान्य महासभेने जो ठराव केलेला आहे त्याच्यानुसार त्या क्रायटेरियामध्ये जे बसतील त्यांना आपण सर्वांना आपण कनेक्शन देण्याचे प्रस्तावित आहे. आपल्याकडे टोटल एकूण विहिरी सार्वजनिक विहिरी 271 आहेत वेगवेगळ्या प्रभाग समितीतून. आतापर्यंत त्यांची 146 विहिरींची साफसफाई चालू आहे आणि झालेली आहे आणि पुढे पण ती साफसफाई चालू राहील. एकूण बोरवेल 1287 आहेत. जे आपल्याकडे बोरवेल आहेत ते जून 2025 ते जून 2026 पर्यंत 579 बोरवेल आपण दुरुस्त केल्या होत्या आणि जानेवारी 26 ते जून 26 पर्यंत 302 बोरवेल दुरुस्त केलेल्या होत्या. सध्या आपल्याकडं पाण्याचं जिथं पाण्याची व्यवस्था नाही किंवा पाणी जात नाही किंवा पाईपलाईनची व्यवस्था नाही अशा ठिकाणी म्हणजे मुख्यतः जो आदिवासी पाडवे किंवा काही डॉट एरिया आहे अशा 86 ठिकाणी 20 टँकरच्या द्वारे प्रतिदिनी 62 फेऱ्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. 62 फेऱ्या आदिवासी पाडे वगैरे सगळे टोटल 86 ठिकाण आहेत. 86 ठिकाणी 20 टँकरच्या द्वारे 62 फेऱ्या पुरवतो. सध्या आपली यावर्षीची म्हणजे 2025 ची लोकसंख्या 25 लाख असून आपण 2055 साठी 64.90 लाख ही प्रकल्पित केलेली आहे. त्याच्यानुसार आजच्या घडीला आपल्याकडे 40 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असून आजची मागणी 469 म्हणजे 69 दलनी ही सध्याची तूट आहे. आपण ह्या तूट भरून काढण्यासाठी प्रस्तावित जे प्रकल्प घेतलेले आहेत कोळसापाडा 1 व कोळसापाडा 2. कोळसापाडा 1 हे धरण राज्य शासन बांधत असून त्यातनं आपल्याला 47 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. साधारण हे धरण 2028 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे. कोळसापाडा 2 हे धरण स्वतः महानगरपालिका FD वर्क्स वरती बांधते. धरणाचे 80% काम पूर्ण झालेले आहे. त्याच्यातून आपल्याला 21 दशलक्ष लिटर पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्याच्यात पुढं जे जे मध्यम प्रकल्प आहे त्यातनं ते MMRDA सध्या बांधत आहे. FD वर्क म्हणून इरिगेशन कन्स्ट्रक्शन करत आहे. त्या धरणातनं आपल्याला 255 दशलक्ष धरणाची क्षमता असून त्यातनं 190 दशलक्ष लिटर हे महानगरपालिकेला आरक्षित आहे. त्याचप्रमाणे आपण वांद्री धरण हे आता मागच्या महासभेत आपण ठराव केलेला होता. वांद्री धरणातनं आपण 50 दशलक्ष लिटर पाणी मिळावं अशी मागणी केली. तो सध्या प्रस्ताव म्हणजे इरिगेशन कडनं सध्या पुढे जातोय. त्याचबरोबर महानगरपालिकेने सुश्री धरण प्रस्तावित केलं होतं. सुश्री धरणासाठी सर्वेक्षणासाठी 16 कोटी महानगरपालिकेने जलसंपदा दिलेले आहे. त्या धरणातनं आपल्याला 200 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. साधारण 2055 पर्यंत आपल्याला पाण्याचे आपण नियोजन केलेलं आहे. सध्या महापालिकेतर्फे पाणी पुरवठ्याकरता आपले प्रकल्प चालू आहे. अमृत 2 योजनेअंतर्गत पाणी पुरवठा विस्तारीकरण व बळकटीकरणाचा प्रकल्प चालू आहे. सदर प्रकल्पाचे काम 63% पूर्ण झालेले आहे. 486 किलोमीटर जलवाहिनी अंतरायची आहे. त्याच्यातले 277 किलोमीटर जलवाहिनी अंतरून झालेली आहे. पुढील कामे ही प्रगती पथावरती डिसेंबर 2026 पर्यंत सदर कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्लस त्याचबरोबर त्या याच्यात आपण 10 उंच जलकुंभ बांधणार आहोत.
पाणी पुरवठ्याचा एक अडथळा. एकदा सेवरेजमध्ये आपल्याला बोलिंग येथे 30 दशलक्ष लिटर क्षमतेचं एक आपला एसटीपी आहे. सध्या आपली मलनिस्सारण प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळं एनजीटीने आणि यांनी पण आपल्याला डिरेक्शन दिलं होतं की आपण लवकरात लवकर आपले मलनिस्सारण प्रकल्प पूर्ण करावे. त्या दृष्टीने आपण अमृत 2 योजनेअंतर्गत नालासोपारा पश्चिम, नालासोपारा पूर्व येथे 103 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. सदर प्रकल्पाचे काम 33% पूर्ण झाले. हा प्रकल्प अमृत 2 अंतर्गत आहे. त्याचबरोबर आपण आपली मल हे प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने नालासोपारा पश्चिम येथे 34.5 दशलक्ष लिटर क्षमतेचा व नवघर माणिकपूर येथे 47 दशलक्ष लिटर क्षमतेचे असे 2 मलनिस्सारण केंद्र म्हणजे भुयारी गटर योजना आणि एसटीपी असे प्रस्तावित आहेत. नवृत्थान मधनं त्याला मान्यता मिळालेली आहे. सदर प्रकल्प जे निविदा प्रक्रिया ही अंतिम स्तरावरती आहेत. निविदा मंजुरी करता शासनाकडे सादर केलेले आहेत. त्याच्याच बरोबर आता महानगरपालिका प्रस्तावित प्रकल्प म्हणून पाणी पुरवठ्याकरता अमृत 2 योजनेअंतर्गत जो आपण प्रकल्प पाणी पुरवठ्याचा घेतला होता तो फेज 1 होता. त्याचाच फेज 2 म्हणून पार्ट आहे. त्याचं सविस्तर प्रकल्प हवा तयार करायचं काम चालू आहे. तो एक घ्यायचे प्रस्तावित आहे. त्याच्याच बरोबर वसई येथे झोन 7 त्याचं पण मलनिस्सारण केंद्राचं डीपीआर बनवण्याचं काम सुरू आहे. दोन्हीचे डीपीआर साधारण जुलै एंड पर्यंत पूर्ण होतील आणि शासनाच्या पुढच्या ज्या काही योजना असतील त्याच्यात प्रस्तावित केल्या जातील. त्यामध्ये मात्र मान्यता आणल्या जातील. याच्याच बरोबर जो आपला सरांनी सांगितलं होतं पश्चिम पट्ट्याचे गाव एरिया आहे त्या गाव एरियासाठी आपले स्कॅटर्ड एरिया असल्यामुळे छोटे छोटे पॅकेज एसटीपी घेण्यासाठी सरांनी डिरेक्शन दिल्या होत्या. ह्या कमिंग शुक्रवारपर्यंत ते पॅकेज एसटीपी जे बनवतात सगळ्या एजन्सीजना बोलवले. शुक्रवार एक मिटिंग घेऊन त्यानंतर कशा प्रकारे तो पुढचे प्रकल्प म्हणजे गाव हे लांब लांब आहेत त्यामुळे एकाच ठिकाणी सगळ्या मलवाहिन्या नेणं हे शक्य होणार नाहीये. त्यामुळे कसं पॉकेटनुसार करता येईल याचा स्टडी करण्यासाठी येथे शुक्रवारी एक सरांच्या स्तरावरती एक मिटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती पण जो निर्णय होईल तो आपल्याला सभेपुढे ठेवण्यात येईल.